आमच्या घरामध्ये ना कधीतरी असं काहीतरी चटपटीत खाण्याचा खूप मोह होतो. मग काय, मी तर लगेच तयारीला लागते आणि इथे मी आज बनवणार आहे छान अशी चटपटीत ओली भेळ. चला तर मग तयारी तर झाली. कांदा वगैरे चिरून घेतला, फरसाणा वगैरे घेतला आणि घरची आंबट गोड चिंचेची चटणीसुद्धा बनवून झाली आणि बाजारातूनच चिरमुरे घेतले होते. तर 3 ते 4 प्लेट आहे ना, ते चिरमुरे घेतले. त्याच्यामध्ये छान असा फरसाणा, आंबट गोड केलेली चिंचेची चटणी छान अशी मस्त टाकली आणि त्याच्यामध्ये टाकलेली आहे लाल तिखट, थोडं चवीपुरतं मीठ आणि हे सगळं मिक्स केलं आणि छान अशी डिश सजवली. ज्यावेळेस आपण बाजारामध्ये किंवा एखाद्या यात्रेमध्ये गेलो तर तिथे खूप छान असे स्टॉल लागलेले असतात. भेळ असते, पाणीपुरी असते, बरेच खाद्यपदार्थाचे स्टॉल लागलेले असतात. मग त्यांचं ते काय होतं, ज्यावेळेस ते भेळ वगैरे बनवतात तर ते पाहून आहे ना असं तोंडाला पाणी सुटतं. मग कसं होतं की प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येकजण खात असतं. कोण पाणीपुरी खातं, कोण भेळ खातं. बरेच पदार्थ असे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर असतात, ते खाल्ले जातात. आणि आम्हाला तर बाहेर जायला वेळच भेटत नाही, कारण हॉटेलचं काम दिवसभर असतं, कस्टमर असतात, त्याच्यामुळे बाहेर अजिबात जायला वेळ भेटत नाही. मग आम्ही काय करतो आहे, हे जे खाणं आहे चटपटीत, ते जसा वेळ भेटेल ना तसं ते घरी बनवलं जातं आणि ते छान असं एन्जॉय करतो. अंशला भेळ बनवून दिली तोपर्यंत बंटीच्या येण्याचं टायमिंग झालं. मग बंटी आली आणि बऱ्यापैकी रात्रीचे 10 वाजून गेले होते आणि बंटीला तर हे छान असं चटपटीत खूप आवडतं. अंशला थोडंसं नॉर्मल तिखट बनवून दिलेलं होतं, मीडियम. आणि आम्हाला कसं होतं, आम्हाला जास्त तिखट पाहिजे होतं, मी एक्स्ट्राची लाल चटणी मी त्याच्यामध्ये टाकली, लाल तिखट घालून घेतलं आणि अजून एक्स्ट्राचं जे काही तिखट आहे ती भेळ बनवली. आणि त्यात कसं होतं, त्या दिवशी बडीबाई पण आल्या होत्या, मग त्यांनासुद्धा हे माझ्या हातची भेळ खाण्याचा योग आला, त्यांचा भेळ खाण्याचा. आणि तोपर्यंत अंशनं काय केलं, डबल घेतली, त्याला पण खूप आवडली. मग त्याला नंतर कमी तिखटवाली बनवून दिली आणि बंटीचं झालं आवरून, फ्रेश वगैरे झाली आणि मग तिला नंतर तिच्यासाठी स्पेशल अजून तिखटाची होती ती बनवून दिली. आमच्या घरामध्ये काय होतं, कोणतीही डिश बनवा पण टेस्ट करायला हे दोघे असतात नेहमी, कारण त्यांच्यासाठी तर बनवलं जातं आणि त्यांनाच पहिल्यांदा दिलं जातं. पातेलाचा तर सगळा सपडा साफ झाला, कारण ओली भेळ आहे चटपटीत, मग काय होणारच की.